आपण स्वागत करावं। या इथे आपण पाहतोय की एक सुंदर उपक्रम राबवला जातोय तो अर्थातच आपल्या संतांनी सांगून ठेवलेला आहे की वृक्षवल्ली आम्हा सोयरे। रोहित फाळके यांना विनंती आहे। रोहित आपण यापुढे। सन्माननीय शैलेशजी नाखवा यांचं आपण स्वागत करणार आहोत। शैलेशजी नाखवा आपण इथे आलात, अगदी मनपूर्वक आपले स्वागत आणि आभार। असाच पाठिंबा आणि असंच प्रेम आमच्या या मुलांवरती आणि या मंडळावरती असावं आणि असेल अशी अपेक्षा आहे। सुमित कवळे यांना विनंती आहे। सुमित आपण पुढे या। सुमित नागाव गावचे एक प्रतिष्ठित व्यक्ती रुपेशजी पाटील। रुपेशजी पाटील आपलं इथे स्वागत केलं जाणार आहे। रुपेशजी आपले सुद्धा अगदी हार्दिक हार्दिक स्वागत आणि आभार। कारण मी मगाशी सुद्धा म्हटलं, पुन्हा एकदा म्हणेन, या व्यासपीठावरती बसलेली प्रत्येक व्यक्ती आमच्यासाठी फार महत्वाची आहे, मोलाची आहे। कारण त्यांचा पाठिंबा आहे आणि म्हणूनच एक मोठी आणि भव्य दिव्य स्पर्धा आपल्या या छोट्याशा परंतु सुंदर गावामध्ये आपण आयोजित करतोय। सन्माननीय रुपेशजी पाटील यांचं इथे स्वागत होत असताना आपण पाहतोय। धन्यवाद रुपेशजी, पुन्हा एकदा आपले आभार। अनिल म्हात्रे यांना विनंती आहे। सर या आपण। अनिल म्हात्रे। सन्माननीय दत्तकुमार नाईक यांचं आपण स्वागत करणार आहोत। दत्तकुमार नाईक आपले सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत आणि आभार। पहा, आपले अनुभवी आणि त्याचप्रमाणे आपल्यावरती प्रेम करणारे मंडळी इथे आलेले आहेत। अभिजित वाळंज यांना विनंती आहे की आपण सन्माननीय फाळके साहेबांचं स्वागत करावं। रमेश फाळके यांचं आपण स्वागत करणार आहोत। प्रत्येक इथे आलेल्या सर्व पाहुण्यांचा, आमच्या सर्व पाठीराख्यांचा सन्मान करणं हे आपलं कर्तव्य आहे आणि ते आम्ही कर्तव्य बजावत असताना अतिथी देवो भव ही आपली भारतीय संस्कृती आणि त्या संस्कृतीचं पालन करणं, जतन करणं हे आपलं कर्तव्य। या दरम्यान सन्माननीय संतोषजी राऊळ यांना विनंती आहे। सर, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचला असेल तर सो प्लीज आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हावं। सन्माननीय राऊळ साहेब, प्लीज वेलकम ऑन द स्टेज। आम्ही आपला सुद्धा इथे सन्मान करू इच्छितोय। आपले सुद्धा आशीर्वाद आमच्या पाठीशी आहेत। सो प्लीज सन्माननीय संतोषजी राऊळ, प्लीज वेलकम। येस, सामन्याला आपण सुरुवात केलेली आहे। शुभम येस, सामना सुरू झालेला आहे। संतोष राऊळ यांचा अनिल म्हात्रे यांचं स्वागत करतील संतोषजी कवळे। संतोष कवळेजी यांना विनंती आहे की आपण आपल्या शुभ हस्ते सन्माननीय अनिलजी म्हात्रे यांचं स्वागत करावं। धन्यवाद अनिलजी, आपले सुद्धा हार्दिक 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 स्वागत। येस, आपण अक्षय घराड यांना विनंती आहे। सन्माननीय संतोषजी राऊळ आपल्या विनंतीस मान देऊन या व्यासपीठावरती उपस्थित राहिले। मी त्यांचा शब्द सुमनानं स्वागत करतोय आणि विनंती असेल की आपण त्यांचं स्वागत करावं। चला मित्रांनो, आपण मॅच कडे वळणार आहोत। सामना सुरू झालाय। आलेल्या सर्व प्रेक्षकांचं, सर्व संघांचं, सर्व संघ मालकांचं आणि या ग्रामस्थांचं मी हृदयाच्या अंतःकरणापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय आणि या सामन्याचा धावतो समालोचन आपल्या शासकीय भाषेमध्ये आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे। धन्यवाद। चलिए दोस्तों,
तो हमेशा की तरह सबसे पहले आए हुए तमाम क्रिकेट के दीवानों का मैं यासीन मर्चेंट तहे दिल से इस्तकबाल करता हूं, वेलकम करता हूं और आप सभी को ले चलता हूं इस शानदार अक्षय के मैदान पर। जी हां, इस मरतबा ओवर पिच गेंद ऑन द राइज खेला था, 30 गज के दायरे को तोड़ा है, फाड़ा है, गेंद गई है आउट कॉर्नर सीमा रेखा के बाहर, 4 रन। आपणास विनंती आहे की आपण सन्माननीय वाळन सरांचं इथे स्वागत करावं। वाळन साहेब, आपलं हार्दिक 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 स्वागत। येस, तो दोस्तों यहाँ पे 6 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। रोहन और अजय, ये दो सलामी बल्लेबाजों की जोड़ी मैदान पर है। पहला ओवर लेके आए हैं वेद कुलाबकर, बाएं हाथ के गेंदबाज, फुल टॉस गेंद, डांस इन डाउन द विकेट, आगे निकले, हवा में खेला था मगर वहां पे कोई फील्डर मौजूद नहीं था, अर्थात नो मैंस लैंड में ये गेंद, डीप कवर में फील्डर तैनात जरूर थे मगर वो जब तक उस गेंद तक पहुंचते, फील्ड करते, थ्रो करते, तब तक दोनों भी बल्लेबाजों ने अपने छोर बदले और 1 रन आसानी के साथ मुकम्मल कर लिया है। रनों की संख्या 7 रन। 7 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं वेद। ओहो, ये देखिए बैठक शॉट खेलने की कोशिश मगर गेंद बल्ले के अंदरूनी सिरे पे लगी, डीप स्क्वायर लेग की दिशा में फील्डर तैनात है, बहुत ही बढ़िया फील्डिंग, गेंद को सीमा रेखा के पहले ही फील्ड करने में कामयाब तो हुए मगर इसी बीच दोनों भी बल्लेबाजों ने 2 रन आसानी के साथ मुकम्मल कर लिए हैं। इन 2 रनों के साथ रनों की संख्या धीरे धीरे आगे सरक रही है। 9 रन स्कोर कार्ड पर पहले ओवर की समाप्ति। 5 ओवर का ये मैच, 30 गज का दायरा यहां पे मौजूद था। 30 गज के दायरे में देखिए दरणे गुरुजी, अक्सर हमने देखा है कि 10, 12, 15 रन आ ही जाते हैं मगर यहां पे वेद कुलाबकर की मैं तारीफ करने से बिल्कुल नहीं चूकूंगा। वेद ने कमाल की गेंदबाजी की है, भले उनके हाथों में कोई विकेट नहीं लगी मगर उन्होंने रनों के ऊपर रोक लगाई है पहले ओवर में, जबकि 30 गज का दायरा मौजूद, उसके बावजूद मात्र 9 रन खर्च किए हैं। चारों तरफ देखिए पहला मैच, क्या विहंगम ये दृश्य है, चारों तरफ क्रिकेट के दीवाने और ये मैदान जिस तरह से सजाया है मानो हमारे घर में कोई शादी हो और हम जिस तरह से हमारे आंगन को, हमारे घर को सजाते हैं दुल्हन की तरह, ये सजा हुआ मैदान। अलीबाग में बहुत सारे मैदान हैं मगर टॉप 5 में ये मैदान जरूर आएगा। कुरुल का आजाद मैदान, उसी के साथ छोटम शेठ ने एक मैदान बनाया है। ऐसे 2-4 अगर मैदान देखेंगे ना मगर ये मैदान की बात भी अलग है। ये नेचुरल मैदान है, आउटफील्ड बहुत ही फास्ट है, यहां से मुझे तो ऐसा लग रहा है कि ज्यादा से ज्यादा रन बनेंगे बल्लेबाजों के लिए। पैराडाइज ये विकेट यहां पे मुहैया की है। इस बीच दूसरे ओवर के लिए नए गेंदबाज आए हैं, पंकज नाखवा, राइट आर्म ओवर द विकेट। स्ट्राइक एंड पर रोहन, जी हां, आउटसाइड दी ऑफ स्टंप गेंद, गेंद का पीछा किया था, मारने की कोशिश की थी मगर पहुंच नहीं पाए, अपने बॉडी से बहुत दूर खेला था, अवे फ्रॉम द बॉडी। पहली गेंद बिंदी गेंद के साथ शुरुआत की है पंकज नाखवा ने। पंकज नाखवा इस साल बहुत ही अच्छा क्रिकेट खेल चुके हैं, बहुत ही बढ़िया खिलाड़ी है। ये देखिए पंकज ने मेहनत की है, पंकज ने प्रैक्टिस की है, पंकज ने अपने आप को वक्त दिया है क्रिकेट के लिए। ये यहां से मैं बता सकता हूं क्योंकि लगातार जिस तरह से जो दिशा और लाइन और लंबाई जिसे कहा जाता है उस कमाल की यहां पे नजर आई है। ये लाइन एंड लेन, सही लंबाई और सही दिशा से अगर आप गेंदबाजी करोगे ना तो किसी भी बल्लेबाज को आप रोक सकते हो। यही क्रिकेट के बेसिक्स तत्व है। बेसिक्स हम देख सकते हैं, बेसिक के ऊपर काम करते हुए पंकज। लगातार 2 गेंदे बिंदी रोहन के लिए। जी हां, इसमें दबा फुल टॉस गेंद, शॉर्ट कवर की दिशा में आसान सा कैच मगर यहां पे अंपायर जी ने शायद नो बॉल करार दिया या रिव्यू की मांग की है। यस, ये फैसला जाएगा सुप्रीम कोर्ट पर, अर्थात यस अंपायर जी ने रिव्यू की मांग की है तो हमारे तीसरे अंपायर ये डिसाइड करेंगे, ये फैसला करेंगे कि ये क्या ये गेंद फेयर डिलीवरी थी, क्या ये गेंद नो बॉल थी, क्या ये बीमर था। क्रिकेट की परिभाषा में
वेस्ट हाइट के ऊपर जो फुल टॉस होती है उसे बीमर कहा जाता है, ये आप सभी जानते हैं। मगर वेस्ट हाइट के ऊपर होगा तो नो बॉल, और नो बॉल आएगा तो फिर आम तो आम और गुठलियों के दाम बल्लेबाजों के लिए। मगर मैं यहाँ पे बताना चाहूँगा 9 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं बिना कोई नुकसान, बिना कोई विकेट खोए। आप देख रहे हो अक्षी साकर प्रीमियर लीग 2026। इट्स अ फेयर डिलीवरी सर। आहा, ये निकेत। तो दोस्तों, पंकज नाकवा के बारे में यहां पे चर्चा तो होगी। पंकज नाकवा ने पहली 3 गेंदों में 1 विकेट चटकाया और अब तक कोई भी रन नहीं खर्च किया है। क्या बात है पंकज। पंकज हमेशा क्रिकेट से जुड़े हैं, कभी सफलता मिली, कभी कामयाबी मिली और कभी कभी हार भी मिली है, मगर इस खिलाड़ी ने सातत्य दिखाया है। बहुत ही एग्रेसिव खिलाड़ी जरूर है। आहा हा हा हा, ये लीजिए, जोरदार अपील कॉट बिहाइंड विकेट के लिए शायद। यस, इट इज आउट। अंपायर जी की उंगली आसमान में बुलंद और ये बैक टू बैक दूसरा बल्लेबाज मैदान से बाहर। यस डीजे। नौ रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं 2 विकेटों के नुकसान पर। स्पीकरचा आवाज करा, त्यांच्याकडे जातो ना, त्यांच्याकडे झाले, त्यांच्याकडे झालं। तो दोस्तों 9 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं 2 विकेटों के नुकसान पर। पंकज नाकवा ऑन हैट्रिक, हैट्रिक की दहलीज पर दस्तक देते हुए पंकज नाकवा ने आज गेंदबाजी की है, उसकी चर्चा तो होगी। मैंने कहा था ना, पंकज नाकवा को मैंने बहुत मर्तबा गेंदबाजी करते हुए देखा, बल्लेबाजी करते हुए देखा। मैंने ये भी कहा कि कभी सफलता मिली, कभी हार मिली, मगर इस खिलाड़ी ने हार नहीं मानी है और लगे रहे, प्रैक्टिस करते रहे, मेहनत करते रहे और आज देखिए कामयाबी उनके कदम चूमती हुई। फिर से एक बार बिंदी गेंद, वाह भाई वाह, तालियां बजनी चाहिए पंकज के लिए। क्यों नहीं बजेगी? लगातार 5वीं गेंद ये बिंदी। कैन यू बिलीव इट? आप इमेजिन कर सकते हो। देखिए दोस्तों, ये क्षण बहुत रेयर होता है 5 ओवर के मैच में, क्योंकि अब तक 5 गेंदें बिंदी कर चुकी है। क्या पहला मेडल ओवर हमें देखने को मिलेगा? यस, इस मर्तबा थोड़ा सा लाइन से भटके, ऑप्शन के थोड़ी सी बाहर जाने वाली गेंद अंपायर जी ने वाइड करार दिया है। अपने हाथों को जमीन से समांतर फैलाया, इशारा कर दिया वाइड का। वाइड के रूप में 1 अतिरिक्त रन यहां पे मिलेगा और रनों की संख्या में इजाफा। 10 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। 10 फॉर लॉस ऑफ 2 विकेट्स। फर्स्ट सेकंड ओवर इन प्रोग्रेस। अंतिम 1 गेंद दूसरे ओवर की। हो, फिर से एक बार बिंदी गेंद, एकमात्र रन खर्च किया है पंकज के लिए। तालियां बजनी चाहिए। वेरी वेल डन पंकज, क्या बात है। 10 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं 2 विकेटों के नुकसान पर। मात्र 2 ओवर में, अर्थात 5 रन के औसत से। देखिए, मेरा अंदाजा था कि ये मैदान के मद्देनजर, ये मैदान को देखते हुए कि तकरीबन 5 ओवर में 60 प्लस रन होंगे,
क्योंकि आउटफील्ड बहुत ही फास्ट है, नेचुरल विकेट है और बहुत ही खूबसूरत विकेट है। बल्लेबाजों के लिए पाटा विकेट कहे या नंदनवन कहे या पैराडाइज विकेट कहे, मगर यहाँ पे गेंदबाजों का बोलबाला। पहले ओवर में आए थे 9 रन, इस ओवर में आए हैं पंकज नाखवा के मात्र 1 रन। जबरदस्त गेंदबाजी, अपने आप में सुधार किया है। अगर 5 ओवर का मैच अभी आपको खेलना है तो किस तरह से गेंदबाजी करने की जरूरत है, इसका अभ्यास किया है। अभ्यास, स्टडी बहुत जरूरी है, सोचना बहुत जरूरी है, क्योंकि आपकी सोच ही आपको मैदान पर उतारती है अच्छे कर्म करने के लिए, अच्छी गेंदबाजी करने के लिए। इस बीच 30 गज का दायरा तो हट चुका है, 30 गज के दायरे में इतनी जबरदस्त गेंदबाजी हो चुकी है। अब यहाँ पे बल्लेबाजी करने वाली टीम को कुछ सोचना पड़ेगा। युवराज किंग्स नागांव, देखिए इन टीम के बल्लेबाजों को सोचना पड़ेगा, कैप्टन को सोचना पड़ेगा कि अगली स्ट्रेटजी क्या होगी। प्लान ए उनका फेल हो चुका है तो प्लान 2 पर जाना पड़ेगा। जी हाँ, नए गेंदबाज रोहित पाटिल। जी हाँ, ये लीजिए प्लान 2 पर अपने आप को ट्रांसफर करते हुए पहली ही गेंद पर आसमान दिखाया, डीप स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर हवा में तैरती हुई गेंद, दर्शक दीर्घा में 6। पहली ही गेंद पर आसमान दिखाया है और अपने इरादे स्पष्ट किए हैं बल्लेबाज अजय ने। ये लीजिए फिर से एक बार लेग स्टंप पर फुल टॉस, जन्मदिन का तोहफा, बैकवर्ड स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर दंदनाती हुई गेंद, 1 बाउंस, चौका। बनाया नहीं जाता। अब यहां पे इस ओवर का आगाज इस तरह से होगा तो अंजाम क्या हो सकता है। पहली 2 गेंदों में आए हैं 10 रन, यही है क्रिकेट। आहा, ये देखिए कम बैक होना चाहिए था, बेहद जरूरी था। ओवर थ्रो के रूप में क्या यहां पे रन मिलेंगे? जी हां, नॉन स्ट्राइक एंड के बल्लेबाज तैयार नहीं है, स्ट्राइक एंड के बल्लेबाज तैयार थे रन लेने के लिए। तो मैं बात कर रहा था दोस्तों, देखिए क्रिकेट गिरगिट की तरह, गिरगिट किसे कहते हैं मराठी में? सरड़ा। गिरगिट की तरह रंग बदलने वाला ये खेल है। पहले 2 ओवर में आए थे मात्र 10 रन और इस ओवर में पहली 2 गेंदों में आए हैं 10 रन। यही है क्रिकेट की सुंदरता, यही है उनका सौंदर्य और यही है इन प्रेडिक्टेबल क्रिकेट का खेल। इस बीच रोहित पाटिल फिर से एक बार राइट आर्म ओवर द विकेट, स्ट्राइक एंड पर बल्लेबाज होंगे रोशन नाइक और नॉन स्ट्राइक इन पर अजय जाधव। इन दोनों भी बल्लेबाजों को साझेदारी अंजाम देनी होगी। फुल टॉस गेंद बहुत ही खूबसूरती के साथ खेला है जरूर, मगर डीप स्क्वायर लेग में फील्डर तैनात, 1 बाउंस सीधा फील्डर के हाथों में और इसी वजह से मिलेगा मात्र 1 ही रन। देखिए 1-1 रन, 2-2 रन, यानी इक्का दुक्का रन चलेंगे, मगर बीच बीच में बड़े स्ट्रोक आना बेहद जरूरी है। 5 ओवर का मैच है, कम से कम 60+ रन होने बेहद जरूरी। उल्टे हाथ से खेला है, कोई फील्डर मौजूद नहीं है पीछे की साइड में, गेंद गई है स्वीपर कवर सीमा रेखा के बाहर, 4 रन। रनों की संख्या ने लगाई है छलांग, 26 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। पहली गेंद पर छक्का, दूसरी गेंद पर चौका, तीसरी गेंद पर सिंगल, चौथी गेंद पर सिंगल और 5वीं गेंद के ऊपर फिर से एक बार आया है चौका। यानी अब तक 16 रन इस ओवर में आ चुके हैं। ये ओवर बड़ा हो रहा है, एक ओवर बड़ा होना बेहद जरूरी था। अंतिम गेंद के ऊपर क्या बड़ा स्ट्रोक आएगा? ये लीजिए, शायद आया है, ऊंचाई ज्यादा और लंबाई भी ज्यादा, गेंद गई है डीप मिड विकेट सीमा रेखा के बाहर, फिर से एक बार दर्शक दीर्घा में 6।
तो दोस्तों 3 ओवर की समाप्ति के बाद रनों की संख्या 32 तो हो चुकी है। थोड़ी देर के लिए यहाँ पे खेल रोका गया है क्योंकि ड्रिंक्स ट्रॉली मैदान पर है। उसके पहले इस टूर्नामेंट के लिए जिन्होंने सहयोग किया है उनके बारे में बताना मेरा फर्ज बनता है। पहा मित्रांनो, क्रमांक 1 ते क्रमांक 4 अर्थात फर्स्ट, सेकंड, थर्ड आणि फोर्थ या चारही ट्रॉफीज सन्माननीय मुकेशजी बामजी यांच्या माध्यमातून इथे प्रोव्हाइड केलेले आहेत। अर्थात मुकेशजी यांना मी चांगलाच ओळखतो, कारण एक स्पॉन्सर म्हणून अलिबाग संघाला स्पेशली मृणाल वर्सोलकर यांच्या संघाला त्यांनी नेहमी सपोर्ट केला आहे आणि आज त्यांचा संघ, नवीन खेळाडूंचा भरणा असलेला संघ आपल्या जिल्ह्यामध्ये अक्षरशः धुमाकूळ त्यांनी घातलेला आहे। याच्यामध्ये मुकेश बामजी या व्यक्तीचं खूप मोठं योगदान आहे। मॅन ऑफ द मॅच या सर्व ट्रॉफीज सन्माननीय गजाननजी बुहांडे यांच्या माध्यमातून आम्हाला प्रोव्हाइड केल्या गेल्या। त्याचप्रमाणे संपूर्ण लाईव्हचा खर्च सन्माननीय सोमवती ग्रुप यांच्या माध्यमातून आम्हाला इथे प्रोव्हाइड केला गेला आहे। यानंतर मी पुन्हा एकदा माहिती देणार आहे। सामना सुरू होतोय। पंकज नाकवा आए हैं अपना निजी दूसरा और टीम की तरफ से चौथा ओवर, 1 बाउंस। फिर से एक बार डीप मिड विकेट के फील्डर को चकमा देती हुई गेंद, उनके मस्तक पर दस्तक देती हुई गेंद, फरार, मिलेंगे रन 4। ने लगाई है छलांग। रनों की संख्या जा पहुंची है 36 रन, 2 विकेटों के नुकसान पर। चौथा ओवर प्रगति पर। 5 ओवर का यह मुकाबला, इस प्रतियोगिता का यह पहला दिन और पहला मैच। या दरम्यान सन्माननीय प्रमोदजी वारिक यांचं इथे आगमन झालेलं आहे। सो प्रमोदजी, प्लीज वेलकम ऑन द स्टेज। आपली बसण्याची व्यवस्था केलेली आहे। आहा, देखिए मैंने अक्सर कहा यहाँ पे गलती हुई थी पंकज नाकवा से। पहली गेंद पर फुल टॉस और उसके ऊपर चौका आया था, मगर मैं हमेशा कहता हूं कि इंसान गलतियों का पुतला है। गलतियां इंसान से ही होगी। गलती करो, गलतियां करो, मगर एक गलती दोबारा मत करो, बार बार मत करो, क्योंकि हर गलती का खामियाजा भुगतना पड़ता है। यहाँ पे गलती को दुरुस्त किया, फिर से एक बार अपने लाइन एंड लेंथ पर लौटे हैं। पंकज नाकवा ने गलती की है, खामियाजा भुगतना पड़ेगा। गेंद गई है डीप बैकवर्ड स्क्वायर लेग, सीमा रेखा के बाहर। फिर से एक बार दर्शक दीर्घा में 6। पहली 3 गेंदों में 2 बड़े स्ट्रोक हमें देखने को मिले हैं। पंकज नाकवा का ये ओवर थोड़ा सा बड़ा होगा, थोड़ा सा महंगा होगा, ऐसा प्रतीत हो रहा है। जी हाँ, कारपेट के सहारे उसे खेल दिया। लॉन्ग ऑन की दिशा में फील्डर तैनात, बहुत ही बढ़िया फील्डिंग, और इसी वजह से मिलेगा मात्र 1 ही रन। सन्माननीय प्रमोदजी वारिक यांचं आपण स्वागत करणार आहोत। अतिथी देवो भव, आपली ही संस्कृती आहे आणि आपलं कर्तव्य आहे सन्माननीय पाहुण्यांचं स्वागत करणं। गलत फैसला मैं कहूंगा। ऑप्शन के बाहर वाली गेंद को जबरदस्ती ऑन साइड की दिशा में खेलने की कोशिश कर रहे थे, मगर गुडलेन स्पॉट पर टप्पा खाने के बाद अनइवन बाउंस यहां पे देखने को मिला। अचानक गेंद उछली कंधे की ऊंचाई तक और बल्लेबाज को चकाने के बाद सीधा विकेट कीपर के दस्तानों में बिंदी गेंद। 5 गेंदें हो चुकी है, मगर इस ओवर में हमें 1 चौका 1 छक्का देखने को मिला है। कुल मिला के 11 रन इस ओवर में अब तक आए हैं। बाउंसर करने की कोशिश, मगर अंपायर जी नाराज। अंपायर जी ने फिर से एक बार अपने हाथों को खड़ा किया है, वाइड का इशारा और 1 बाउंस का भी इशारा। इस बीच एक अतिरिक्त रन यहां पे मिलेगा। 44 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। चौथा ओवर प्रगति पर। पंकज नाकवा का पहला ओवर अफलातून था, कमाल का था।
मगर इस ओवर में रन बरस रहे हैं। जी हाँ, लोअर फुल टॉस गेंद बहुत ही खूबसूरत ऑफ ड्राइव में तब्दील तो किया है वाइडिश लॉन्ग ऑफ की दिशा में। बहुत ही बढ़िया फील्डिंग, लॉन्ग ऑफ के फील्डर तेजी के साथ उस गेंद पर लपके थे। वेरी वेल डन। देखते देखते यहां पे 4 ओवर की समाप्ति हो चुकी है। 45 रन्स ऑन स्कोर कार्ड। आप देख रहे हो अक्षी साकर प्रीमियर लीग 2026। अलीबाग तहसील में बहुत सारी प्रीमियर लीग होते हैं, मगर उनमें से सर्वोत्कृष्ट ऐसी ये प्रतियोगिता हम कह सकते हैं, क्योंकि देखिए कितना खूबसूरत इस मैदान को सजाया गया है, कितना खर्चा किया होगा, कितनी मेहनत की होगी, कितने दिन दिए होंगे अपने जिंदगी के इस प्रतियोगिता के लिए। सही मायनों में इस मंडल का मैं दिल की गहराई से शुक्रिया अदा करना चाहूंगा। अब 5वें ओवर के लिए किसे दावत दी जाती है ये देखना पड़ेगा। इस बीच नए गेंदबाज को दावत दी है, आमंत्रित किया है। उनका नाम है सरोज तांडेल। यस, सरोज तांडेल। सरोज तांडेल हमसे दूर वाले छोर से राइट ओवर द गेंदबाजी करेंगे। ऑप्शन के बाहर वाली गेंद थी, बल्लेबाज ने उस गेंद को रेंज में लाकर खड़ा कर दिया, क्योंकि ऑप्शन के बाहर वाली गेंद को फिर से एक बार ऑन साइड की दिशा में आड़े बल्ले से खेलने की कोशिश कर रहे थे। और ये अक्सर नजारा, ये दृश्य, ये चित्र हमें देखने को मिलता है, क्योंकि ज्यादा से ज्यादा रन बटोरने की जो मानसिकता होती है, सोच होती है, उसी वजह से कहीं पे निगाह है, कहीं पे निशाना। अगली गेंद सरोज की। देखिए फील्डिंग किस तरह से सजी है। बिहाइंड विकेट एक फ्लाई स्लीप, उसी के साथ एक शॉर्ट फाइन लेग। आदेश पाटिल इनकी तरफ से हैट्रिक के लिए 1000 रुपए का इनाम आ चुका है। हम फील्डिंग की बात कर रहे थे, डीप स्क्वायर लेग, डीप मिड विकेट, लॉन्ग ऑन, लॉन्ग ऑफ। उसी के साथ साथ 30 गज के दायरे के बाहर और एक खिलाड़ी है जो कि डीप बैकवर्ड पॉइंट, और 30 गज के दायरे के अंदर देखिए एक शॉर्ट पॉइंट और एक शॉर्ट कवर, और 2 खिलाड़ी बिहाइंड विकेट। फुल टॉस गेंद बहुत ही खूबसूरती के साथ उसे फिक किया है। गेंद डीप स्क्वायर लेग के फील्डर के मस्तक पर दस्तक देती हुई सीधा दर्शक दीर्घा में 6। आई थी, मगर यहां पे छक्का आ चुका है 51 रन स्कोर कार्ड पर। और मैंने क्या कहा था, मेरा अंदाजा था 60+ रन होंगे। ये लीजिए फिर से एक बार एक करारा प्रॉपर क्रिकेटिंग स्ट्रोक, बहुत ही बढ़िया स्क्वायर कट गेंद डीप पॉइंट सीमा रेखा के बाहर, गोली की रफ्तार से फरार। रोशन नाइक की साझेदारी यहां पे पनप रही है, और वो पनपनी बहुत जरूरी थी। ये भी मैंने कहा था, क्या कमाल की बल्लेबाजी कर रहे हैं 35 रन पर नॉट आउट खेलते हुए, मगर इसमें दबाव स्टंप के बाहर वाली गेंद में लालच में फंस गए। लालच बहुत ही बुरी बला, गेंद ने बल्ले का बड़ा सीरा लिया, सीधा विकेट कीपर पंकज के हाथों में। 3rd विकेट डाउन। है 55 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। अंतिम 2 गेंदों में कितने रन बनेंगे, बड़े स्ट्रोक अगर आएंगे तो एक मोमेंटम बनेगा, और इसी वजह से बल्लेबाजी करने वाली टीम के खेमे में अर्थात डगआउट में यही चर्चा होगी कि 2 गेंदों में कम से कम एक बड़ा स्ट्रोक आना चाहिए। 60+ रन आपको नजर आएंगे। 60+ रन नजर आएंगे तो आपके गेंदबाजों के लिए भी आत्मविश्वास में बढ़ोतरी करने वाली ये बात होगी।
ओहो, पहली ही गेंद पर खंबा उखाड़ दिया, गिल्लियों को बिखेर दिया, बैक टू बैक और एक बल्लेबाज मैदान से बाहर। ज्यांनी ज्यांनी आम्हाला सरळ हस्ते मदत केलेली आहे त्यांच्या नावांचा उल्लेख करणं माझं कर्तव्य। हे पहा, आपण इथे पाहतोय कैलासवासी सुमन दत्ताराम बुरांडे यांच्या स्मरणार्थ आनंद दत्ताराम बुरांडे यांच्यातर्फे अर्थात आक्षी उपसरपंच यांच्यातर्फे प्रथम क्रमांकाचं पारितोषिक तब्बल 55,555 रुपये आम्हाला प्रोव्हाइड केलेले आहेत। मी सन्माननीय आक्षी उपसरपंच आनंदजी बुरांडे यांचे हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतोय। तो यहाँ पे हैट्रिक की दहलीज पर 5वां ओवर प्रगति पर एक अंतिम गेंद, मगर हैट्रिक यहाँ पे अपने नाम कर सकते हैं, 1000 रुपए नाम कर सकते हैं। खराब गेंद, नो बॉल करार दिया है। अब यहाँ पे हैट्रिक होने से रह गई। अब यहाँ पे बल्लेबाजों के लिए आम तो आम और गुठलियों के भी दाम। देखिए, फिर से एक बार गेंद करनी पड़ेगी, नो बॉल के रूप में 1 रन मिलेगा और अगली गेंद होगी फ्री हिट, जिसके ऊपर बल्लेबाज बेझिझक और बेधड़क और बेखौफ बल्लेबाजी कर सकते हैं क्योंकि आउट होने का कोई खतरा नहीं। स्ट्राइक गेंद पर बल्लेबाज सतेज, जी हाँ, ऑफ स्टंप के बाहर वाली गेंद को फिर से एक बार जबरदस्ती खेला है ऑन साइड की दिशा में, वहां पे फंबल हुए, मिस फील्डिंग देखने को मिली। ओहो, देखिए 3 खिलाड़ी जद्दोजहद में नजर आए मगर फिर भी गेंद सीमा रेखा के बाहर। मिलेंगे रन यहां पे 4। प्लस रन होने चाहिए हर मैच में और यहाँ पे आंकड़ा नजर आता हुआ पहले ही मैच में, पहले ही पारी में 60 रन बोर्ड पर लग चुके हैं। परफेक्ट फिगर यहाँ पे आ चुकी है। जीतने के लिए 61 रनों की जरूरत। यस, तो गेलेला चेंडू आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे आणि त्या खेळाडूला काही इजा झालेली आहे का ते पहिल्यांदा बघा। आपण आपल्याकडे फर्स्ट एड आहे आणि मित्रांनो, मी नेहमीच म्हणत असतो, जान है तो जहान है, सर सलामत तो पगडी 50। आपण चौकार वाचवण्यासाठी आपलं आयुष्य पणाला लावणं हे सुद्धा योग्य नाहीये। प्रयत्न करणं, प्रयत्नांची पराकाष्ठा करणं हे वेगळं, परंतु आपल्याला सुद्धा काही इजा होईल जर आपण अनफिट झालात तर या स्पर्धेला मुकाल। सो प्लीज माझी विनंती आहे की अशा प्रकारच्या डाईव्स लगावणं थोडंसं टाळा। हां, मैदानामध्ये जरूर लगा। चेंडू द्यायचा आहे, चेंडू द्यायचा आहे। साजन 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 साजन, त्याला पण ऍडजस्ट व्हायचं आहे ना, तर टाइम जाईल ना थोडा। तर मित्रांनो, दुसरं सत्र जोपर्यंत सुरू होणार आहे तोपर्यंत मी आपल्या सर्वांना आपल्या अलिबाग तालुक्यातील एक गोड आवाज आपल्या समोर सादर करणार आहे। अर्थात दुसऱ्या सत्राचं समालोचन आपण ऐकणार आहात मिस्टर कपिल ठाकूर यांच्या वाणीतून। सो धन्यवाद। प्लीज वेलकम कपिल। हॅलो, प्रदीप वारिक सरांना मी विनंती करतोय प्रेझेंटेशन बॉक्समध्ये युक्ता स्पोर्ट्स अक्षी आणि आभाळ माया कॉटेज अक्षी या दुसऱ्या सामन्याचा टॉस करण्यासाठी यायचं आहे। आपण आहोत अक्षी साखर प्रीमियर लीगच्या या 5व्या पर्वामध्ये छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर आपण आहोत आणि या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावनभूमीमध्ये आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या मैदानावर पहिलं सत्र ज्या पद्धतीने चढ उतारांचं राहिलं पद्धतीने
हल 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 डीजे मास्टर आवाज कट होतोय, थोडं चेक करा. हल सन्माननीय मान्यवर सुद्धा इथे आलेले आहेत. शी आणि माया कॉटेज अक्षी या दोन संघादरम्यान इथे टॉस होतोय. मॅच क्रमांक 2चा छापा केलाय आणि हल तसंच डिसिजन फक्त सांगायचं. फिल्डिंग करू. थँक्यू सो मच. पाठवली बघ त्याला. हे दे लिह. हल हल हॅलो चेक. हल प्रथमेश नाईक यांचा इथे मानसन्मान होणार आहे. मी राज फाळके तुम्हाला विनंती करतोय की प्रथमेश नाईक सरांचा तुम्ही मानसन्मान करायचा आहे. तुझ्याकडे बॉल आहे का? त्यांनी पाठवली वाटतं कोणाकडे. बघा पहिलं सत्र जसं समाप्त झालंय, पहिल्या सत्रामध्ये 12 डॉट बॉल आलेत, एकेरी धावा 7 आल्यात, दुहेरी धावांचा फटका 1 आलाय, चौकार 6 आलेले आहेत, षटकार 4 आलेले आहेत, व्हाईट बॉल 2 आलेले आहेत, नो बॉल 1 आलेला आहे आणि टोटल 60 रन आलेले आहेत. ज्यामध्ये कर्णधार अजय जाधवचं योगदान फार महत्वाचं होतं. त्याने 14 चेंडूंमध्ये 35 धावा बनवल्या. रोहन एक चौकार मारून जरूर बाद झाला. त्यानंतर विनीत सुद्धा पहिल्या चेंडूवर बाद झाला. रोशनने थोडीशी मदत केली आहे स्कोअर कार्डमध्ये बढोतरी करण्याची आणि त्याने मला असं वाटते 7 चेंडूंमध्ये 12 धावा बनवल्यात आणि सतीश नाईकने शेवटच्या चेंडूवर एक चौकार ठोकला आणि त्यामुळे टोटल 60 रन झाल्यात आणि जिंकण्यासाठी 61 धावांचं टार्गेट. मयूर ठाकूर नागाव, फायनल सम्राट मयूर ठाकूर, तुम्ही
अगदी हलक्या हलक्या दबक्या पावलांनी सुरुवात केली असं आपण म्हणूयात. पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे. काऊ कॉर्नर रिजनमध्ये एक क्षेत्ररक्षक जो की डीप आपल्याला पाहायला मिळतो आणि वाईडिश लॉंग ऑफ लाईक क्षेत्ररक्षक आहे रोहित पाटील. पुन्हा एकदा आता रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न आणि हे प्रयत्न होणार हे निश्चित होतं, कारण पहिले 2 बॉल जे डॉट बॉल आले होते त्यामुळे दबाव, दडपण, प्रेशर, मानसिक परिस्थिती आणि त्याच वेळेला मनामध्ये झालेली जी विचारांची गर्दी आहे ना, त्यामुळे पंकज नाखवा कदाचित भावूक झाला होता आणि मोठा फटका आलाच पाहिजे या चवर त्याने पाय ठेवला होता. यावेळचा बॉल मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, अलॉंग द गार्बेट चेंडू खेळून काढलाय, क्षेत्ररक्षकाने झेल सोडलाय. आणि आम्ही नेहमी म्हणतो पकडोगे कॅच तो जीतोगे मॅच. हाफ चान्सेस तुम्हाला फुल चान्सेस मध्ये कन्वर्ट करावे लागतील आणि इतका मोठा विकेट हा होता ना, कदाचित हा सामना सुद्धा हातातून निसटू शकतो. कारण ज्या पद्धतीने गोलंदाज रोहित पाटीलने दबाव बनवला होता, रोहन पाटीलने दबाव बनवला होता, त्या दबावाखाली खेळत असताना पंकज नाखवाचे स्ट्रोक सिलेक्शन, शॉट सिलेक्शन थोड्या अंशी का होईना चुकत होते. बॅट आणि बॉलचा संपर्क होत नव्हता आणि त्या अनुषंगाने ज्या वेळेला हा बॉल खेळला, मिडॉनला क्षेत्ररक्षक जिथे होते थोडेसे धावले आणि हातातून चेंडू निसटला. पहिली धाव स्कोर कार्ड मध्ये आलेली आहे. आपटलाय बॉल, कव्हर्स मध्ये खेळून काढलाय, कव्हर पॉइंट रिजन मध्ये जबरदस्त झेल. फलंदाज प्रतीक बांदकर इज गॉन बॅक टू द डग आउट. आणि अशा पद्धतीचं चित्र होणार हे मात्र निश्चित होतं, कारण पहिले 3 बॉल डॉट, त्यानंतर चौथ्या चेंडूवर एक धाव आली आणि तिथे झेल सुटला होता आणि त्या अनुषंगाने प्रतीकाला स्ट्राईक एंडला बॉलला कट करण्याचा प्रयत्न केला होता, स्लाइस करण्याचा प्रयत्न केला होता. पॉइंट रिजन मध्ये जबरदस्त झेल आणि फलंदाज बाद. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर आपण आहोत आणि पहिला सामना हा सीझन 5चा रंगलेला आपण पाहायला मिळतोय, जिथे बॉस फायटर साखर विरुद्ध अर्थातच युवराज किंग नागाव असा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. अजय आणि पंकज यांच्या विरोधामध्ये असलेला हा सामना आपण पाहतोय. 1 धाव 1 विकेट पहिल्या 5 बॉल मध्ये, अशा पद्धतीचं चित्र दुसऱ्या सत्राचा हे वर्णन आहे. आणि बॉस फायटर साखर मागील 2 सीझन मध्ये चॅम्पियन ठरला होता आणि या चॅम्पियन टीमला नमवायचं असेल तर मात्र पंकज नाखवाला शांत ठेवावं लागेल आणि ते अर्थातच गोलंदाज अर्थातच रोहन पाटीलने करून दाखवलंय. पहिले 3 डॉट बॉल आल्यानंतर पूर्णपणे दबाव संपूर्ण संघावर आला आणि तो दबाव हाताळत असताना पंकज नाखवा सुद्धा थोड्या अंशी धडपड करत असताना पाहायला मिळाला. पहिली धाव आली परंतु 1 विकेट सुद्धा आलेली आहे. शॉर्ट पॉइंट, शॉर्ट बॅकवर्ड पॉइंट आहे, शॉर्ट कव्हर पॉइंट म्हणूयात, शॉर्ट कव्हर आहे, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट स्क्वेअर लेग, 30 यार्ड सर्कल मध्ये मिडॉन सुद्धा आहे. कव्हर्स मध्ये खेळून काढला, क्षेत्ररक्षक आहेत तिथे, त्यामुळे पहिल्या षटकामध्ये फक्त 1 धाव आणि 1च विकेट असणार आणि ही महत्वपूर्ण विकेट, महत्वपूर्ण ओव्हर आणि ज्या पद्धतीने पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये ज्या अनुषंगाने गोलंदाजी रोहन पाटीलची झालेली आहे ना, कमाल म्हणावी लागेल. कारण अशा पद्धतीचं चित्र या मैदानावर खूप कमी वेळेला आपण पाहायला मिळतं. ज्या पद्धतीने पहिल्या सत्रामध्ये यासिन सरांनी सांगितलं होतं की ही जी मातीची विकेट बनवलेली आहे, जी नॅचरल विकेट आहे आणि त्या विकेटवर जी पाटा विकेट आपल्याला लांबून किंवा जवळून तुम्ही पाहिलात तर नक्कीच तुम्हाला समजून जाईल. आणि या विकेटवर बॉल बॅटवर खूप चांगला येतो, परंतु गोलंदाजाने काय केलं, आउटसाइड दी ऑफ स्टंप चेंडू ठेवले, शरीरापासून दूर ठेवले आणि त्यामध्ये थोड्या अंशी व्हेरिएशन केले आणि तिथेच मात्र ती सफलता प्राप्त झालेली आहे गोलंदाजी करणाऱ्या संघाला. युवराज किंग 11 संघ आपण किंग का आहोत हे दर्शवत असताना मैदानामध्ये पाहायला मिळते. आता इक्वेशन बदलणार आहे. 24 चेंडूंमध्ये 60 धावसंख्येची आवश्यकता आहे, पण दोनही बाजू थोड्याशा पडताळून पाहूयात आपण. पंकज नाखवा जर विकेटवर थांबला तर मात्र बॉल मैदानाच्या बाहेर थांबेल हे मात्र निश्चित आहे, परंतु पंकज नाखवाला जर बाहेर धाडलं तर बॉस फायटर साखर संघाचं मात्र काही खरं नसणार आहे. या 2 गोष्टी आणि या 2 गोष्टींवर आधारित ही मॅच असणार आहे. कदाचित या संपूर्ण सीझनचं भवितव्य या मॅचच्या वर आधारित आहे असं आपण म्हणूयात, कारण मागील 2ही सीझनमध्ये
पंकज नाखवाने मॅन ऑफ द सिरीजचा किताब सुद्धा जिंकलेला आहे, हे सुद्धा आपल्याला पाहावं लागेल. गोलंदाजीच्या मोर्चावर विनीत भगत आलेला आहे, फलंदाजीमध्ये आलेला अपयश आणि गोलंदाजीमध्ये त्याची भर काढण्याचा प्रयत्न, परंतु पहिलाच बॉल मारण्याचा प्रयत्न केला आणि महत्वाची बडी मछली जाल में पंकज नाखवा इज गॉन बॅक टू द डगआउट. आणि पहिल्या 7 चेंडूंचा खेळ समाप्त. युवराज किंग नागाव हा संघ या मॅच मध्ये आपली जी घोडदौड आहे विजयाच्या दिशेला ती अधिकच वाढवताना पाहायला मिळते. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय, वेद कुलाबकर आणि किरण बुरांडे हे 2 फलंदाज, नवे फलंदाज, नव्या दमाचे फलंदाज मैदानामध्ये आहेत आणि यांना आपला दमखम दाखवायचा असेल तर चौकार षटकार किंवा येणाऱ्या 23 बॉलमध्ये 60 धावा बनवाव्याच लागतील आणि त्या अनुषंगाने ॲट द स्टार्ट ऑफ इनिंगला जिथे बिल्डअपच झालेला नाही आहे, या इनिंगचा पायाच रचलेला नाही आहे, तिथे पाया रचण्यापासून संपूर्णतः पत्र्यांची बांधणी, त्याच वेळेला कलर काम, सर्व रंगरंगोटी करावी लागेल आणि याच अनुषंगाने स्ट्राईक एंडला वेद कुलाबकर. आहा, किनाऱ्याला लागला, विकेट किपरच्या हातातून चेंडू निसटलाय, घ्यायची की नाही आणि अशा वेळेला हा रिव्ह्यू घेतला जातोय, रनआउट आहे की नाही. संघ अडचणीमध्ये असल्यावर अशा गोष्टी बऱ्याच वेळेला होतात आणि मराठीमध्ये म्हण सुद्धा आहे, घर फिरलं की घराचे वासे सुद्धा फिरतात. पंकज नाखवा बाद झाल्यानंतर ही परिस्थिती ओढावणार आणि त्या परिस्थितीचा एक नमुना आपण मैदानामध्ये पाहिलाय. डिसिजन पेंडिंग आहे, वेदर इट इज रनआउट ऑर नॉट, इट्स डिपेंड्स ऑन सिच्युएशन की अंपायरचा डिसिजन काय येतोय. पण खरोखरच या फलंदाज इज गॉन. आता ही धाव घेण्याची गरज होती का, किंवा दबावामध्ये असलेला फलंदाज, आपण स्ट्राईक एंडला जास्त वेळ राहायचं नाही, जो दबाव आहे तो जसं आपण नेहमी म्हणतो, पण इतक्या अडचणी आल्यावर त्या अडचणीमधून बाहेर कसं पडायचं आणि त्या अडचणीमधून बाहेर पडण्याचा मार्ग कोणता, मार्ग कसा शोधायचा, हे मात्र आता बाकीच्या उरलेल्या खेळाडूंना ओळखावं लागेल, शोधावं लागेल आणि शोधा मग सापडेल. रोहित पाटील यावेळेला मैदानामध्ये आलाय, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, बॉल आकाशामध्ये, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि त्याला चकवून बॉल चाललाय धन 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 करत सीमा रेषा बार, डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बार, चौकार. गती परिवर्तन झालं होतं आणि प्री डिटरमाइंड खेळण्याचा जो फटका प्रयत्न झाले होते आणि त्यामध्ये आलेलं अपयश फलंदाजाचं पाहायला मिळतं. धावसंख्या आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 5 धावा स्कोर कार्डवर झालेल्या आहेत. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, कनेक्शन इनप्रॉपर आहे, शॉर्ट कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत पण एक धाव वाचू शकणार नाहीयेत आणि या एका धावाच्या मदतीने धावसंख्या 6 वर पोहोचलेली आहे.
धावसंख्या हळूवार गतीने पुढे चाललेली आहे. पडलेल्या 3 विकेट्स आणि त्यामुळे आलेलं बॉस फायटर साखर संघावर दबाव, दडपण आणि त्या दडपणाखाली खेळत असताना प्रतिस्पर्धी संघ मात्र आपली जी विजयाच्या दिशेने वाटचाल आहे ती पुढे करत असताना पाहायला मिळते. शेवटचे काही बॉल या पॉवर प्लेच्या ओव्हरमधील मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, ओव्हर पिच बॉल, दांडी गोल, फलंदाज बाद. दोन षटकं समाप्त झालेले आहेत. 6 या धावसंख्येवर 4 फलंदाज तंबूच्या दिशेला मार्गस्थ झालेले आहेत. आता अशा पद्धतीच्या अडचणी बऱ्याच लोकांच्या आयुष्यामध्ये येतात. मग त्या संकटांचा सामना करत असताना तुम्ही त्या परिस्थितीची आधी हाताळणी केलेली आहे का? किंवा क्रिकेट खेळत असताना तुमची प्रॅक्टिस किती चांगल्या पद्धतीने झालेली आहे? किंवा त्याच पद्धतीने हे परेश ठाकूर आम्हाला ग्रामपंचायत सदस्य नागाव आम्हाला प्रेक्षकांमध्ये दिसत आहेत. त्यांना मी सन्मानपूर्वक विनंती करतोय की आमच्या मुख्य अतिथी कक्षामध्ये तुम्ही यायचं आहे. तुमचं या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत असणार आहे. आणि रश्मीन गुरव सर, तुम्हाला मी विनंती करतोय परेश दादांचा तुम्ही मानसन्मान करायचा आहे. क्रिकेट इज ऑल अबाउट प्रॅक्टिस असं नेहमी आपण म्हणतो, कारण क्रिकेटमध्ये प्रॅक्टिस केल्याशिवाय तुम्हाला परफेक्शन्स येत नाहीत, सिच्युएशन हँडल करता येत नाही आहेत. आणि क्रिकेट इज ऑल अबाउट मॅच प्रॅक्टिस सुद्धा असते, कारण कधी कधी अशा पद्धतीचं फॉल डाऊन झाल्यानंतर तुम्ही त्यामधून कमबॅक कशा पद्धतीने करता हे फार महत्त्वाचं असतं. कर्णधार आलाय आणि कर्णधार आल्यानंतर पहिलाच बॉल मला असं वाटतं डॉट बॉल असणार आहे, सॉरी व्हाईट बॉल असणार आहे. 2 हात समांतर आउटसाइड द लेग स्टंप, व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. अतिरिक्त धावसंख्येने प्रतिस्पर्धी संघ म्हणाले इट्स ओके, चुका होणार, परंतु त्या चुका सुधारण्यामध्ये आम्ही कोणतीही कसर सोडणार नाही आहोत. अशा पद्धतीने पुन्हा एकदा जाऊयात गोलंदाजीकडे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहेत वाईड श्लॉंग आपला, हाही झेल पकडला जातोय. सो मच. 7 या धावसंख्येवर 5 फलंदाजांनी मात्र मैदानातून साथ सोडलेली आहे असं आपण म्हणूयात. कारण अक्षी साखर प्रीमियर लीग आणि या प्रीमियर लीग मध्ये चौकार षटकारांची आतिषबाजी होत नसेल तर मात्र या विकेट क्युरेटरचं मी कौतुक करेन की गोलंदाजांसाठी पूरक तुम्ही विकेट बनवलेली आहेत. मैदानाच्या बाहेर असणारे दत्ता नाखवा सुद्धा तितकेच खुश असणार आहेत, कारण आमच्या संघामध्ये बॉलर खूप चांगले आहेत असं ते म्हणतात. फार क्रिकेटचा खेळ फार मजेशीर आहे ना. कधी कधी तुम्हाला प्रिडिक्शन करायला सुद्धा लावतो आणि प्रिडिक्शन थांबवायला सुद्धा लावतो. गती परिवर्तन. आणि अजय जाधव आल्यानंतर, गोलंदाजीला आल्यानंतर त्याच्याकडून अशा पद्धतीचे प्रयत्न पाहायला मिळतात. फलंदाजी सुद्धा अशाच पद्धतीने करतो. अनप्रिडिक्टेबल प्लेअर आहे, कधी रिव्हर्स स्ट्रोक मारेल सांगता येत नाहीये, परंतु विकेट पकडून ठेवतो हे फार महत्वाचं होतं आणि तेच गरजेचं होतं पहिल्या सत्रामध्ये आणि त्याने ते केलंय. लो फुलटॉस बॉल, पुन्हा एकदा यॉर्कर बनवलंय आणि गती परिवर्तन करत असताना हे परिवर्तन मात्र फलंदाजांच्या अंगलठी येते. 7 ही धावसंख्या आणि त्या धावसंख्येच्या पुढेच जाता येत नाहीये बॉस फायटर साखर संघाला. 1 गळाला आणि त्यानंतर मात्र बाकीचे सुद्धा त्याच्या मागच्या मागे पळालेत असं आपण म्हणूयात. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, स्ट्रोक चांगला आहे, इलिव्हेशन मिळणार का? आणि क्षेत्ररक्षकाने झेल पकडत असताना जमिनीला बॉल दान केलाय की रवींद्र मोकल यांनी पकडलेला हा झेल डीप स्क्वेअर लेगच्या दिशेला, मिड विकेट आणि डीप स्क्वेअर लेगच्या मध्ये ते धावत आले होते आणि सुंदर झेल पकडला. सरोज तांडेला या वेळेला मैदानामध्ये आला. सरोज तांडे
शेवटच्या षटकामध्ये 2 विकेट्स मिळवल्या होत्या आणि अजयची विकेट मिळवली होती. सो हे बॅटल पुन्हा एकदा रंगणार, ज्या वेळेला सरोज वर्सेस अजय हे बॅटल असणार आहे. आणि अशा वेळेला टाकलेला हा व्हाईट बॉल दाखवायचे धात वेगळे आहेत, कारण अजयचा अशा पद्धतीचा प्रयत्न आपण गेल्या वर्षीच्या सीझन मध्ये सुद्धा पाहिला होता. अजय असंच काहीतरी करतो आणि त्यानंतर स्टंप मध्ये यॉर्कर बॉल टाकतो. अशाच पद्धतीचे चित्र आपण पाहिलेले आहेत. पाहूयात काय घडतंय. सरोज वर्सेस अजय. पुढे सरसावून हो व्हाट अ शॉट, अमेझिंग पीस ऑफ वर्क, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड ओव्हर द लॉंग ऑफ, इट्स 6 रन. या इनिंग मधील पहिला षटकार सरोज तांडेल याने टटवलाय. धावसंख्या पुढे गेलेली आहे. आणखीन एक बॉल फिरकवला क्षेत्ररक्षक रवींद्र मोकल, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लाईक सीमारेषेच्या नजदीक बॉलला पकडलं जातं आणि फलंदाज सरोज तांडेल इज गॉन. षटकांच्या समाप्तीनंतर 14 धावा आणि 6 विकेट्सचं पतन झालेलं आहे. कधी कधी डबघाईला लागलेली परिस्थिती सुद्धा आपण म्हणूयात, कारण या आजच्या दिवसाची सुरुवात 7 विकेट्स केलेल्या आहेत. प्रसाद सुतार हेही आम्हाला प्रेक्षकांमध्ये दिसत आहेत. तुम्हाला आम्ही विनंती करतोय, उर्फ बाळू सुतार, मुख्य मंचामध्ये तुम्ही यायचं आहे आणि तुमचं स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत असणार आहे. मैदानामध्ये एक विचित्र परिस्थिती बॉस फायटर साखर संघासाठी निर्माण झालेली आहे आणि त्यामुळे आता विचार करावा लागेल. अजय जाधवचा संघ, युवराज किंग नागाव संघ या मॅच मध्ये सुंदर पद्धतीने मॅचची हाताळणी करतोय. मग त्यामध्ये असणारा मी म्हणेन विनीत भगत सुद्धा खूप चांगलं योगदान देतोय. रोहन पाटीलने खूप सुंदर योगदान दिलेलं आहे आणि अशा खेळाडूंच्या योगदानामुळे संघ अगदी दबावाखाली राहत नाही, नेहमी पुढे जात असतो, असं आपण बऱ्याच वेळेला क्रिकेटमध्ये पाहिलेलं आहे. ओव्हर क्रमांक 4ची जेव्हा सुरुवात होईल, विनीत भगत पुन्हा एकदा गोलंदाजीचा अवलंब अगदी कॉमेंट्री बॉक्स एंड कडून करणार आहे. स्ट्राईक एंडला फलंदाज रोहित पाटील. रोहित पाटील मोठा फटका मारण्याचा प्रयत्न करतोय, परंतु स्वतःच्या फॉलोअरमध्ये चेंडू कॅच करण्याचा प्रयत्न केला होता आणि त्यामध्ये आलेलं अपयश. अपयश ही यशाची पहिली पायरी आहे, कारण या परिस्थितीमध्ये तुम्हाला मोठे स्ट्रोक हे मारावेच लागतील. आता इक्वेशन आहे 11 बॉलमध्ये 46. कधी कधी हे इक्वेशन सफल सुद्धा होऊ शकतो, पार सुद्धा केलं जाऊ शकतं, कारण या अक्षी साखर या 2 पंचायतीच्या या प्रीमियर लीग मध्ये नेहमी यंगस्टर चांगल्या पद्धतीने क्रिकेट खेळत हे आपण पाहिलेलं आहे. आडवा पाटने अगदी वाकून चेंडू मारण्याचा प्रयत्न केला होता, परंतु हेड पोझिशन डाऊन झाली, बॉलवरची नजर पडली आणि त्यानंतर ब्लाइंड स्पॉट जो क्रिएट झाला आणि त्यामधून ज्या वेळेला बॅट फिरवली, बॅट आणि बॉलचा संपर्कच झालेला नाही आहे. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला प्रोटेक्शन आहे, डीप मिड विकेट आहे, वाईडिश लॉंग ऑन आहे, त्यानंतर डीप एक्स्ट्रा कव्हर आहे, मिड ऑफ सर्कल मध्ये आहे, त्यानंतर आपण पाहतोय डीप बॅकवर्ड पॉईंट सजवला आहे, शॉर्ट कव्हर पॉईंट आहे, त्यानंतर शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर आपण पाहूयात तिथे सजवलेला पाहायला मिळते. शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईंड लेग ॲज युजल आहेत तिथेच. आहा, पाडल्यानंतर आतमध्ये येणारा हा बॉल काटा किल करणारा होता फलंदाजाचा. मागील 2 चेंडूंवर चेंडू बॅटला सुद्धा लावता आलेला नाही आहे आणि हे गरजेचं आहे. आडवा बॅटने खेळण्यापेक्षा तुम्ही क्रिकेटच्या बेसिक्सवर या, सरळ बॅटने बॉल कनेक्ट करण्याचा प्रयत्न करा, कदाचित फायदा होऊ शकतो. आणि अशा पद्धतीने प्रयत्न करत असताना बॉल आकाशामध्ये, उंची जास्त, लांबी कमी, फलंदाज बाद, इनटू द सेफ हँड, फलंदाज बाद. थँक यू.
15 रन्स फॉर द लॉस ऑफ 8 विकेट्स. एक दयनीय आणि वेगळी परिस्थिती आपल्याला निर्माण झालेली पाहायला मिळत आहे. आहा, दिशाहीन गोलंदाजी. मला असं वाटतं 3 ते 4 बॉल वाईड बॉल आले असतील. अजय जाधवने 2 बॉल मला असं वाटतं मागील ओव्हरमध्ये वाईड बॉल टाकले होते. आता आलेला हा एक वाईड बॉल, म्हणजे 3 वाईड बॉल झालेले आहेत आणि त्यात या वाईड बॉलच्या मदतीने धावसंख्या पुढे गेलेली आहे. 8 बॉलमध्ये 45 धावसंख्येची आवश्यकता असणार आहे. मोठं टार्गेट आहे आणि त्या टार्गेटला पार मिड विकेट रिजन मध्ये स्ट्रोक सिलेक्शन केलंय. प्रोटेक्शन आहे. पेट्रोलिंग करणारे क्षेत्ररक्षक म्हणतात अगदी लवकर मॅच संपू दे, आम्हाला आराम करायचा आहे, कारण तिसरा सामना आमचाच आहे, कदाचित असू शकतो असं सुद्धा ते म्हणत असतील. एकेरी धावेने धावफलक पार केलं जाऊ शकणार नाहीये. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा कनेक्शन इम्प्रॉपर आहे. शॉर्ट कव्हरला क्षेत्ररक्षक आहे, छेल पकडला जातो. फलंदाज क्रमांक 9 चाललाय मैदानाच्या बाहेर. थँक्यू. पहिल्याच सामन्यामध्ये ऑल आउटचा खतरा ओढावलेला आहे तर बॉस फायटर साखर संघाच्या अंगावर. शेवटच्या विकेटची जबाबदारी ही केदार घरत याच्यावर आलेली आहे. संजय राणे आलेला आहे आणि गोलंदाजीसाठी ओके संजय राणे मंडप डेकोरेटर्स, ज्यांनी या संपूर्ण मैदानाला सुशोभित करण्याचं काम केलेलं आहे, असे संजय राणे इथे आलेले आहेत. तुमचं या स्पर्धेमध्ये मनपूर्वक स्वागत असणार आहे. केदार आलेत आणि केदार यांचं स्वागत केलंय. बॉल चाललाय मैदानाच्या बाहेर, मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. छेडा थँक्यू. मान्यवरांचं स्वागत करण्याची विनंती. मी प्रथमेश नाईक तुम्हाला करत आहे. 23 धावा झालेल्या आहेत. 23 रन्स ऑन स्कोर कार्ड. 5 बॉल 38 ची आवश्यकता. गोलंदाजीसाठी केदार. आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॉल अस्पष्ट कडेला लागलाय. मिडॉन वर क्षेत्ररक्षण होणार की नाही या चर्चेमध्ये मात्र बॉल जमीनदोस्त झालाय. लॉंग ऑन वरून मिडॉन पर्यंत क्षेत्ररक्षक धावत आले. पहिला स्ट्रोक खेळल्यानंतर फलंदाज आपण पाहतोय विपुल हा स्ट्राइक एंड वर घेण्याचा प्रयत्न करत होता. 5 कॅच ड्रॉप झालेत. पुन्हा एकदा केदार हलक्या हाताने चेंडूला खेळण्याचा प्रयत्न केलाय. कव्हर्स मध्ये बॉलला ढकलून काढलेला आहे. क्षेत्ररक्षक आहेत. 1 धाव तर घेतली जाणार आणि या एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे जाते. विपुल स्ट्राइक एंडला आहे. विपुलच्या झोन मध्ये, टप्प्यामध्ये, रडार मध्ये आणि ओव्हर पिच बॉल ओव्हर द मिड विकेट खेळला होता. खूप सुंदर स्ट्रोक. कदाचित लवकर येणं फार गरजेचं होतं आणि अशा वेळेला राईट हँड ओव्हर द विकेटने गोलंदाज सज्ज होतोय. फुल टॉस बॉल कुठे मारायचा होता, कुठे आलाय, मारायचा होता अक्षीमध्ये, बॉल आलाय साखरमध्ये असंच म्हणूयात आपण. आणि एका धावेची भर पडते. जेवढ्या पण रन येतील तेवढ्या पण रन गरजेचे असणार आहेत, कारण कदाचित या रन फार इम्पॉर्टंट असणार आहेत फलंदाजाच्या कॉन्फिडन्ससाठी. शेवटचे काही चेंडू येणं बाकी आहेत. 2 बॉल बाकी आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा आता पुन्हा एकदा बॉलला स्वीप करण्याचा प्रयत्न केला होता. 1 धाव घेतली जाते. एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे जाते. लेग बाईट स्वरूपाची ही धाव आहे. AK स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा लाईव्ह प्रक्षेपित केली जाते. 16 संघांचा हा समावेश आहे आणि या 16 संघांच्या फ्रँचायझीमध्ये खेळत असताना प्रत्येक खेळाडू आणि त्याचे शर्थीचे प्रयत्न आपल्याला पाहायला मिळू शकतात. पाहूयात शेवटच्या चेंडूवर काय घडणार. आता हा चेंडू पंच वाईड बॉल डिक्लेअर करणार, कारण गाईडलाईनच्या सुद्धा खूप बाहेरून बॉल गेला होता. धावसंख्येमध्ये 1 ची अतिरिक्त वाढ झालेली आहे, परंतु ऑलमोस्ट हा सामना जिंकलाय तो अर्थातच युवराज किंग या संघाने. शेवटचा चेंडू. ओहो, स्लोवर 1 बॉल खूप फायदेशीर या इनिंग मध्ये साबित झालेले आहेत. आणि पहिला सामना जो की लगातार 2 सीझन चॅम्पियन ठरलेल्या संघाला नामोहरण करत
बॉस फायटर साखर संघाला इथे मात्र धूळ चारलेली आहे. युवराज किंग नागाव संघाने विजयी संघाचं मनपूर्वक अभिनंदन. परंतु पराभूत झालेल्या संघाला एवढंच सांगेन, खचून जाऊ नका, पुन्हा एकदा कमबॅक करण्याची संधी तुमच्याकडे आहे. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच इट्स नो डाऊट ज्याने गोलंदाजी फलंदाजी कॅप्टन्सी आणि संघ बांधणी ज्यांनी केली असा अजय जाधव ठरतोय या पहिल्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. ओव्हर टू यू डीजे मास्टर.